नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपण बघतोय दत्त जयंतीनिमित्त काही स्वामींच्या व दत्तगुरूंच्या 7 दिवसांच्या फलदायी अशा सेवा. आत्ताच मी चॅनलवरती श्री गुरुचरित्र पारायणाची माहिती व त्याचे नियम टाकले. मी श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाविषयी देखील माहिती टाकलेली होती व मला कमेंटद्वारे विचारण्यात आले की याचे काही कठीण असे नियम आहेत का. तर श्री स्वामी चरित्र सारामृताचे काहीही कडक नियम नाही. ह्यामध्ये 2च साधे नियम आहेत, पण तेच मुख्य नियम आहेत की तुम्ही वेळ पाळायची आहे. की पहिल्या दिवशी तुम्ही पारायणाला बसताना ज्या वेळेस बसाल त्याच वेळेस उरलेले 6 दिवस देखील पारायण करायचं आहे. तर वेळ व जेवण हे शाकाहारी ठेवायचे, मांसाहार टाळायचे. ह्या 2च गोष्टी ह्यामध्ये पाळायच्या आहेत. शक्यतो बाहेरचं फास्ट फूड खाऊ नका, घरचं जेवण जेवा व मन शांत ठेवा, नामस्मरणामध्ये दंग राहा. हे 2च मुख्य नियम ह्या पारायणामध्ये पाळायचे आहे. इतर माहिती हवी असल्यास कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.